नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या युट्यूब चॅनलवरती। आजचा व्हिडिओ खूप खास आणि तितकाच महत्त्वाचा होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये जे नवीन 7 कॉलेजेस आलेले आहेत, बीएससी नर्सिंगसाठी जे नवीन 7 नर्सिंग कॉलेजेस ओपन झालेले आहेत, त्या नवीन 7 ओपन झालेल्या कॉलेजेसचा आज मी एक्सपेक्टेड कट ऑफ तुम्हाला सांगणार आहे। आता खूप सारे युट्यूबर जर हा व्हिडिओ बघतील, जे इतर युट्यूबर आहे जे एमएस नर्सिंग सीईटीच्या ऍडमिशन संबंधी काउन्सिलिंग करत असतात किंवा गाईड करत असतात, अशा काही युट्यूबर्सला ह्या व्हिडिओ विषयी अपवाद निर्माण होऊ शकतो की बाबा कॉलेज नवीन आलेलं आहे, बरोबर, कॉलेज नवीन आलेलं आहे तर या कॉलेजचा कट ऑफ कुठून आला। तर विद्यार्थी मित्रांनो, हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे। खूप सारा अभ्यास केला गेला माझ्याकडनं, माझ्या स्टुडंटकडनं किंवा माझ्या सहकारी बंधूंकडनं, आणि त्यानुसार आम्ही जो निष्कर्ष काढलेला आहे तो तुमच्यासमोर मांडत आहोत की कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी एक्सपेक्टेड मार्क, एक्सपेक्टेड म्हणजे काय, कमीत कमी किंवा जास्तीत जास्त किती मार्क्स हे तुम्हाला आवश्यक असतील याविषयीचा हा आजचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ थोडासा मोठा होईल, तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला विनंती करतो, हात जोडून विनंती करतो की कृपया करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला त्या कॉलेजचा कट ऑफ किती असेल याच्याबद्दल काहीतरी थोडीफार आयडिया मिळू शकेल। तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया आपण सगळ्यात पहिल्या कॉलेज पासून, जे आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, बारामती डिस्ट्रिक्ट पुणे। तर पुणे जिल्ह्यातील बारामती शहर मधील हे एक कॉलेज आहे। या कॉलेजचा कोड आहे 9422। कॉलेजचा कोड लक्षात ठेवा, काय आहे कॉलेजचा कोड, तर 9422। कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी जर बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो, सरासरी 100 सीटचं हे कॉलेज आहे। किती सीटचं कॉलेज आहे? 100। म्हणजे किती विद्यार्थी या कॉलेजला भरले जातील, किंवा पहिली बॅच, पहिल्या बॅचला काय म्हणतात, फाउंडर बॅच। जी फाउंडर बॅच, समजा एक स्वप्न बघा किंवा इमॅजिन करा, कल्पना करा, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामतीची पहिली बॅच तुमची आहे। तुमच्या परमेश्वराच्या कृपाने, ईश्वराच्या कृपाने तुमच्या त्या कॉलेजला सिलेक्शन झालं। सिलेक्शन झालं म्हणजेच काय झालं, तर तुम्ही त्या कॉलेजचे फाउंडर बॅचचे विद्यार्थी बनलात। सिलेक्शन झालं म्हणजेच काय झालं, तुम्ही त्या कॉलेजची जी फाउंडर बॅच आहे त्या फाउंडर बॅचचे काय आहात, विद्यार्थी आहात। तर खूप सुंदर असं स्वप्न राहील की अहिल्यादेवी होळकर जे बीएससी नर्सिंगचे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, बारामती तालुक्यातील, जिल्हा पुण्यातील, त्या कॉलेजमधनं पासआउट होणारे तुम्ही पहिले विद्यार्थी असणार। तर ही गोष्ट मनामध्ये ठेवून, ही गोष्ट स्वप्नामध्ये ठेवून आपण ह्या कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे त्या कट ऑफ कडे आता जाणार आहोत, तो कट ऑफ आपण पाहणार आहोत। मी पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, हा सरासरी काढलेला आहे की किती मार्क्स वरती कुठलं कॉलेज कोणत्या विद्यार्थ्याला, कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला मिळू शकेल, ही एक सरासरी काढण्यात आलेली आहे। ती सरासरी आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या मार्फत मी तुम्हाला मांडत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या काही शंका असतील, काही समस्या असतील तर तुम्ही कमेंट करा, मी तुमच्या कमेंटला रिप्लाय देत असतो। पण व्हॉट्सअपला कृपया करून व्हॉट्सअपला जास्तीत जास्त मेसेज पाठवायचा प्रयत्न करू नका, कारण की काय होतं, तर खूप सारे मेसेजेस असल्यामुळे आणि कॉलेजचा पण लोड असल्यामुळे मी तुमच्या मेसेजेसचा, तुमच्या जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा रिप्लाय देऊ शकत नाही। त्यामुळे मी मनस्वी तुमची माफी मागतो। मी सर्वात आधी तुमची माफी मागतो विद्यार्थी मित्रांनो, की तुमच्या तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज केला असेल, काही कारणास्तव मी त्या तुमच्या मेसेजला उत्तर देऊ शकलो नसेल, तर मी त्या सर्व विद्यार्थ्यांची माफी मागतो, कारण की मी सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अवेलेबल राहणं माझ्यासाठी शक्य नाही। म्हणून मी काय करतो, तर युट्यूबचे जे कमेंट आहेत त्या कमेंटकडे जास्त फोकस करत असतो। ठीक आहे, तर आपण बघूया जो बारामतीचं कॉलेज आहे, जे पुण्याचं कॉलेज आहे, एक्सपेक्टेड कट ऑफ म्हणजे किती मार्क वरती तिथे नंबर लागू शकतो। दिस इज एक्सपेक्टेड कट ऑफ, दिस इज व्हॉट, दिस इज एक्सेप्टेड कट ऑफ। ओके, नाउ वी सी व्हाट मार्क्स आर रिक्वायर्ड फॉर विच कॅटेगरी, व्हाट मार्क्स आर रिक्वायर्ड फॉर विच कॅटेगरी। तर सर्वात आधी कॅटेगरी येते ती म्हणजे एससी कॅटेगरी। एससी संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 98% पर्सेंटाईल हे एक्सपेक्टेड आहे। एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांची जर गोष्ट करायला गेलो, जे शेड्यूल ट्राईब ह्या कास्ट मध्ये येत असतात, त्या विद्यार्थ्यांना मिनिमम 96 मार्क्स तरी असायला हवेत। व्हीजे ए साठी 99। जर तुम्ही म्हणणार तर जे व्हीजी कॅटेगरी आहे किंवा एनटी कॅटेगरी आहे, या कॅटेगरीमध्ये नेहमी कॉम्पिटिशन हे हाय असतं, त्याच्यामुळे या कॅटेगरीचा कट ऑफ हा 99, एनटीबी ला 99, एनटीसी ला 99, एनटीडी ला 99, ओबीसी ला पण 99 जाईल, एसबीसी ला, एसईबीसी ला 99 जाईल, ईडब्ल्यूएस ला 96 एवढा जाऊ शकतो, ओपनला 96 एवढा जाऊ शकतो,
D1 ला 99, D2 ला 91, ऑर्फन ला 90. ऑर्फन म्हणजे काय? ज्या विद्यार्थ्यांकडे अनाथ असल्याचे सर्टिफिकेट आहे, ज्या विद्यार्थ्यांकडे अनाथ असल्याचे सर्टिफिकेट आहे, अशा विद्यार्थ्यांचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ किती जाऊ शकतो? 90 इतका जाऊ शकतो. नंतर पीएच. तर पीएच म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, माझ्या लाडके विद्यार्थी मित्रांनो, पीएच म्हणजे फिजिकली हँडिकॅप. ज्या विद्यार्थ्यांना अपंगत्व असेल त्या विद्यार्थ्यांचे जर कट ऑफ सांगायला गेलो तर या ठिकाणी कट ऑफ हा कमी होऊ शकतो. 99चा कट ऑफ काही वेळेस तुम्हाला 95, 90 पर्यंत आरामात बघायला भेटेल. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना 90च्या वर मार्क्स आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगतो, ज्याही कॅटेगरीमध्ये तुम्ही बिलॉंग करत असणार, तुम्हाला 85 किंवा 85 ते 100 एवढ्या मध्ये मार्क्स असतील, त्या सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं, हे बारामतीचे जे कॉलेज आहे ते कॉलेज ऑप्शन नंबर 1 ला ठेवायचं. पुढे दुसरं कॉलेज आहे आपलं, ते म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर. लातूरचे हे कॉलेज आहे. विलासराव देशमुख यांच्या नावाने या कॉलेजला सुरुवात करण्यात आलेली असून या कॉलेजचा कोड आहे 9367 आणि 100 इंटेक कॅपॅसिटी असलेलं हे बीएससी नर्सिंगचं कॉलेज सुरू करण्यात येत आहे. किती इंटेक आहे या कॉलेजची? 100. जर सांगायला गेलो, हे कॉलेज गव्हर्नमेंट आहे हे तुम्हाला आपण सर्वांना माहिती आहे. तर कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ आपण बघून घेऊया किती असू शकतो. आणि दुसरी गोष्ट सांगायची जर म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, तर हे सगळं सरासरी कट ऑफ सुरू आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याहीहून अधिक काहीतरी अडचणी असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करा, मी त्या तुमच्या सोडवण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला जर कॉलेजचा डिटेल हवी असेल, कॉलेजचा नंबर हवा असेल तर त्यावरही मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे. त्यासाठी फक्त मला थोडासा वेळ हवा आहे, बस. त्या व्यतिरिक्त काही नाही विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फक्त मला थोडासा वेळ द्या. त्या वेळेमध्ये मी तुम्हाला तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करेल. दुसरी गोष्ट की आता टेक्निकल खूप साऱ्या पोरांना प्रॉब्लेम येत आहे. कशाशी? एमएच नर्सिंग सीईटी 2025च्या रजिस्ट्रेशनसाठी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना टेक्निकल प्रॉब्लेम हे येत आहेत. तर मी त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की घाबरून जायची काही आवश्यकता नाही. तुम्ही सर्वांनी काय करा, सीईटी सेलला मेल करा, जेणेकरून सीईटी सेल जितके जास्त मेल रिसीव्ह होतील तितके जास्त सीईटी सेल या समस्येकडे लक्ष देईल. उदाहरणार्थ ते डॉक्युमेंट डिस्क्रिमिनन्सीचा मेसेज असेल किंवा तुमचं डॉक्युमेंटचं स्टेटस इनकम्प्लीट दाखवत असेल, या अशा खूप साऱ्या समस्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आज सामोरे जावं लागत आहे. खूप सारे विद्यार्थी या समस्यांना सामोरे जात आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांना मी एकच सांगेल की सीईटी सेलला मेल टाका. जितके जास्त मेल रिसीव्ह होईल तितके जास्त चान्सेस आहे की सीईटी सेल तुमच्या जो प्रश्न आहे, तुमची जी समस्या आहे त्या समस्येकडे लक्ष देईल. ओके. नेक्स्ट आपण आता या कॉलेजच्या एक्सपेक्टेड कट ऑफ बघून घेऊया. कॉलेज कोणतं आहे? गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर. एससी कॅटेगरी सिटी 97% रिक्वायर्ड आहेत या ठिकाणी ऍडमिशन घेण्यासाठी. एसटी साठी 94, व्हीजे ए साठी 98, एनटीबी साठी 97, एनटीसी साठी 99, एनटीडी साठी 97, ओबीसी साठी 99, एससीबीसी साठी 99, ईडब्ल्यूएस साठी 96, ओपन वाल्यांसाठी 97 पर्यंतचा कट ऑफ जाऊ शकतो. D1 साठी 99, 95च्या जवळपास पण D1चा कट ऑफ राहू शकतो. D2 साठी 91चा कट ऑफ राहील. ऑर्फन साठी 90चा. आणि जे फिजिकली हँडिकॅप आहेत, त्या ठिकाणी त्यांचा जो कट ऑफ आहे तो 91 पर्यंत देखील जाऊ शकतो. त्यांचा कट ऑफ काय? 91 पर्यंत जाऊ शकतो. तर हा कट ऑफ तुम्ही काय करा माहिती का, एक पेपर आणि पेन घ्या. त्या पेपर आणि पेनवरती हा एक्सपेक्टेड कट ऑफ तुम्ही लिहित चला की तुमची कॅटेगरी बघा. तुम्ही एससी कॅटेगरीचे असणार. वर कॉलेजचं नाव दिलेलं आहे, त्या कॉलेजच्या नावानुसार तुम्ही तुमचे जे एक्सपेक्टेड पर्सेंटाईल आहे ते समोर लिहित चला की कुठल्या कॉलेजला किती एक्सपेक्टेड पर्सेंटाईल आहे. ठीक आहे. तर पुढे आपण जाऊया. तिसरं कॉलेज ते म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार. नंदुरबार बद्दल जर सांगायला गेलो तर सगळ्यात कमी कट ऑफ बीएससी नर्सिंगच्या नंदुरबार मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सगळ्या कॅटेगरीसाठी सगळ्यात कमीचा जो कट ऑफ आहे तो तुम्हाला ह्याच नर्सिंग कॉलेजचा बघायला मिळेल.
तर आपण नंदुरबारचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे ते पण बघून घेऊया. सर्वात आधी आपण बघून घेऊया नंदुरबारचे जे नर्सिंग कॉलेज आहे, खानदेशातलं नर्सिंग कॉलेज आहे, बीएससी नर्सिंग गव्हर्नमेंट. त्या कॉलेजचा कोड आहे 9447. या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी 100 एवढी आहे. हे कॉलेज पूर्णतः गव्हर्नमेंट असून या कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहील ते आपण आज बघून घेऊया. एससी कॅटेगरीसाठी 87चा कट ऑफ राहील, एसटी वाल्यांना 85चा, विजे ए वाल्यांना 89चा, एनटीबी वाल्यांना 90चा, एनटीसी वाल्यांना 91चा, एनटीडी वाल्यांना 90चा, ओबीसी वाल्यांना 95चा, एससी बीसी वाल्यांना 97चा, ईडब्ल्यूएस वाल्यांना 91चा, ओपन वाल्यांना 92चा, D1 वाल्यांसाठी 90चा, तर D2 साठी 89 राहील. तर त्याच ठिकाणी अनाथ विद्यार्थ्यांसाठी 70% कट ऑफ असेल तर फिजिकल हँडिकॅप जे विद्यार्थी आहेत, ज्यांच्याकडे अपंगत्वाचं सर्टिफिकेट आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो, तो 60 पर्यंत जाऊ शकतो. कितीपर्यंत जाऊ शकतो? 60 पर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे. तर मी आशा करतो की तुम्ही सर्व विद्यार्थी मित्र आजच्या या व्हिडिओमध्ये एक नोटबुक घेऊन बसले असणार. तुमचं नोटबुक रेडी ठेवा. त्या नोटबुकमध्ये कॉलेजचं नाव मेन्शन करा, कॉलेजचा कोड मेन्शन करा, कॉलेजची इंटेक किती आहे ते मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो, आणि तुमचे कॅटेगरीनुसार त्या ठिकाणी मार्क्स बघत चला. जे एक साधारणतः जर सांगायला गेलो तर 5 मार्कानं किंवा 5% कट ऑफ कमी पण होऊ शकतो, किंवा 1-2% कट ऑफ हा वाढू पण शकतो. ठीक आहे. आता तुम्ही म्हणणार की 99चा कट ऑफ आहे तर त्या ठिकाणी 1-2% कसं काय वाढणार? 1-2% नाही वाढणार, हे तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, बरोबर. पण 5% कट ऑफ कमी पण होऊ शकतो, ही गोष्ट तर तुम्हाला मान्य आहे ना? ठीक आहे. तर हीच गोष्ट कन्सिडर करून हा कट ऑफचा एक 5 किंवा 10 मार्क्सनं तुम्ही सरासरी काढू शकतात, कमी जास्तचा सरासरी. त्या याच्यामध्ये जर कॅटेगरीमध्ये तुम्ही बसत असणार तर तुम्ही ऑब्व्हियसली ते कॉलेज फिल करणं तुमच्यासाठी गरजेचे राहील. पुढच्या कॉलेजला आपण जाऊया. नक्कीच आजचा व्हिडिओ खूप मोठा राहील, तर विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा, जेणेकरून तुमच्या ज्ञानामध्ये वृद्धी होईल. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तुम्हाला टेन्शन राहणार नाही कॉलेजच्या सिलेक्शन बद्दल किंवा तुमचा नंबर लागण्याबद्दल. कुठल्याही प्रकारचं जे टेन्शन आहे ते राहणार नाही आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर. पुढचं कॉलेज आहे आपलं ते म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गोंदिया. कुठलं कॉलेज आहे? गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गोंदिया. गोंदियाचे हे कॉलेज आहे. कॉलेजचा कोड आहे 9222. कॉलेजचा कोड काय आहे? 9222. सर्वांनी कॉलेजचा कोड एकदम प्रॉपरली एकदम व्यवस्थित लिहायचा आहे. कुठेही त्या ठिकाणी मिस्टेक करायची नाही, कारण की तुमचा एक नंबर जरी चुकला तर तुम्हाला कॉलेज मिळण्यामध्ये काय होईल? चुकीचं कॉलेज तुम्हाला अलॉट होऊ शकतं. त्याच्यामुळे नंबरकडे लक्ष द्यायचं. या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी आहे 100. किती विद्यार्थी लागतील या ठिकाणी? 100 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हे होऊ शकतं. कॉलेज पूर्णतः गव्हर्नमेंट असून कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ हा पुढील प्रमाणे आहे. एससी वाल्यांना 98%, एसटी वाल्यांना 95%, तर विजे ए वाल्यांना किती? 99%, एनटी बी वाल्यांना 98, एनटीसी वाल्यांना 98, एनटीडी वाल्यांना 99, ओबीसी वाल्यांना 98, एससीबीसी वाल्यांना 93, ईडब्ल्यूएस वाल्यांना 77, ओपन वाल्यांना 99, D1 वाल्यांना 99, D2 वाल्यांना 92, आणि जे अनाथ विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 76 हा एवढा कट ऑफ असू शकतो. तर फिजिकल हँडिकॅप जे आहेत, ज्यांच्याकडे अपंगत्वाचं सर्टिफिकेट आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ हा किती राहू शकतो? 66 एवढा राहू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो मी आशा करतो की तुम्ही हे सगळं लिहित असणार. हा पुन्हा एकदा मी सांगतो, 5% हा कट ऑफ काय होऊ शकतो? कमी पण होऊ शकतो. 5 ते 10% हा कट ऑफ काय होऊ शकतो? घसरू शकतो, कमी होऊ शकतो. त्याच्यामुळे जर तुमचे मार्क्स 5 किंवा 10% समोरील कट ऑफ पेक्षा कमी असतील तरी तुम्ही हे कॉलेज फिल करा. तुम्हाला सदरील कॉलेज मिळण्याचे चान्सेस 90% इतके आहेत. पुढच्या कॉलेजला आपण जाऊया. कॉलेजचं नाव आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग, माफ करा या ठिकाणी जी राहून गेला. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, मिरज, जिल्हा सांगली. मिरज मधील कॉलेज आहे. सांगली जिल्ह्यातील हे कॉलेज आहे. गव्हर्नमेंट कॉलेज असून या कॉलेजचा कोड 4946 असा आहे. कॉलेजचा कोड काय आहे? 4946. तर या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी 100 एवढी आहे.
तर आपण या कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ बघून घेऊया. एससी वाल्यांसाठी 97, एसटी वाल्यांसाठी 94, व्हीजे वाल्यांसाठी 98, एनटीबी वाल्यांसाठी 97, एनटीसी वाल्यांसाठी 99, एनटीडी वाल्यांसाठी 97, ओबीसी वाल्यांसाठी 99, एससीबीसी वाल्यांसाठी 99, ईडब्ल्यूएस वाल्यांसाठी 96, ओपन वाल्यांसाठी 97, D1 वाल्यांसाठी 99, D2 वाल्यांसाठी 91, ऑर्फन म्हणजे कोण, जे अनाथ विद्यार्थी आहेत त्यांना 90, तर फिजिकली हँडिकॅप जे आहेत ते या ठिकाणी 99चा कट ऑफ जरी दर्शवला असेल तरी तुम्ही काय म्हणतात 5 मार्क कमी देखील बघू शकतात. पुढील जे कॉलेज आहे त्या कॉलेजचे नाव आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग RCSM गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर. तर कोल्हापूर मधील हे कॉलेज आहे. विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजचा जो कॉलेज कोड आहे तो 9445 असा आहे. तर कॉलेजची इंटेक जी आहे ती 100 इतकी आहे. त्याचप्रमाणे कॉलेज पूर्णतः गव्हर्नमेंट असून आपण आता कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ बघून घेऊया. जर एक्सपेक्टेड कट ऑफ बघायला गेलो विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी एससी वाल्यांसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ हा 98चा राहणार आहे. एसटी वाल्यांसाठी 95चा राहील. व्हीजे वाल्यांसाठी 99, बी वाल्यांसाठी एनटीबी वाल्यांसाठी 98. तर त्याच ठिकाणी एनटीसी आणि एनटीडी वाल्यांसाठी 1-2 मार्काचा फरक तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार. त्याचप्रमाणे ओबीसीला 98% पर्सेंटेज रिक्वायर्ड आहे. एससीबीसी ला 93% रिक्वायरमेंट आहे. ईडब्ल्यूएस ला 77% रिक्वायर्ड आहे. ओपनला 99 पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. 95 देखील ओपन मध्ये बघायला मिळू शकतात आपल्याला. त्यानंतर D1 ला येथे देखील आपल्याला 95 पर्यंत बघायला मिळू शकतं. D2 ला 92, जे ऑर्फन आहेत त्यांना 76 आणि फिजिकल हँडिकॅप वाल्यांना 66. तर असा हा कोल्हापूरच्या कॉलेजचा कट ऑफ राहील विद्यार्थी मित्रांनो. आता आपण बघून घेऊया शेवटचं कॉलेज ज्याचं नाव आहे गव्हर्नमेंट BSc नर्सिंग कॉलेज जनरल हॉस्पिटल जालना नियर कलेक्टर ऑफिस जालना डिस्ट्रिक्ट जालना. जालना जिल्ह्यातील BSc नर्सिंगचं कॉलेज आहे. कॉलेजचे नाव देखील BSc नर्सिंग कॉलेजच ठेवण्यात आलेलं आहे. तर हे कॉलेज पूर्णतः गव्हर्नमेंट असून कॉलेजचा कोड आहे 9385. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही कॉलेजचा कोड व्यवस्थित नोट डाऊन करा आणि तुमची कॅटेगरी आणि रिक्वायर्ड मार्क व्यवस्थित बघून घ्या. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, एक 5 किंवा 10 मार्क वर होऊ शकतात, कमी अधिक होऊ शकतात. हे कॉलेज पूर्णतः गव्हर्नमेंट असून आता आपण बघून घेऊया कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ. एससी साठी 97, एसटी साठी 94, व्हीजे वाल्यांसाठी 98, एनटीबी वाल्यांसाठी 97, एनटीसी वाल्यांसाठी 99, एनटीडी वाल्यांसाठी 97, ओबीसी वाल्यांसाठी 99 जरी दिलं असेल तरी तुम्हाला या ठिकाणी 90 पर्यंत देखील कट ऑफ बघायला मिळेल. सेम तसंच एबीसी वाल्यांसाठी कट ऑफ 85 पर्यंतचा जाऊ शकतो. किती पर्यंत जाऊ शकतो? 85 पर्यंत जाऊ शकतो. ईडब्ल्यूएस वाल्यांना 96, ओपन वाल्यांना 97, डीएन वाल्यांना 99, D2 वाल्यांना 91, ऑर्फन वाल्यांना 90 आणि फिजिकल हँडिकॅप जे ते या ठिकाणी तुम्ही 85 ते 80, आपण साधारणतः फिजिकल हँडिकॅपला 80 या ठिकाणी कन्सिडर करून घेऊया. 80 पर्यंत बघायला मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ ज्यामध्ये मी तुम्हाला जे गव्हर्नमेंटचे BSc नर्सिंग कॉलेजेस आहे त्या सर्व कॉलेजेसचा एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितला. मी आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हा मित्रांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा राजांनो. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की आज जे मी काही तुम्हाला सांगितलं हे सगळं एक्सपेक्टेड होतं. जेवढेही मार्क्स तुम्हाला सांगितले ते 5 किंवा 10 मार्कांना कमी देखील होऊ शकतात. कमी होतीलच असं नाही, होऊ पण शकतात. त्यामुळे आता काही युट्यूबर्स अपवाद करतील तर त्यांना एकच सांगतो, हे फक्त एक्सपेक्टेशन होतं. हे काही ठोस निर्णय नव्हता की एवढेच मार्क्स लागतील किंवा एवढेच मार्क्स रिक्वायर्ड आहेत. ठीक आहे, मी पुन्हा सांगतो 5 मार्कांना हा कट ऑफ खाली देखील जाऊ शकतो, कमी देखील राहील. 5 किंवा 10 मार्क कन्सिडर करून चला तुम्ही. ठीक आहे. नवीन BSc नर्सिंगचे कॉलेजेस आलेले त्यामुळे जे विद्यार्थी JNM करू इच्छित होते ते आता मोस्टली भर कशावर देतील गव्हर्नमेंट वरती, BSc नर्सिंग वरती. बरोबर. दुसरी गोष्ट कोणती, तर जे विद्यार्थी सेमी गव्हर्नमेंट कॉलेज शोधत होते, सेमी गव्हर्नमेंट काही असं नसतं, जे स्टुडंट कॅप मधनं ऍडमिशन घेतात त्यांना स्कॉलरशिप भेटते, त्या कॉलेजला आपण काय म्हणतो, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आपल्या लोकल लँग्वेज मध्ये म्हणतो. पण असा प्रकार काही नसतो. सेमी गव्हर्नमेंट वगैरे, प्रायव्हेट वगैरे, सेमी गव्हर्नमेंट, निम सरकारी, निम शासकीय, हे असे काही शब्द BSc नर्सिंग मध्ये लागू पडत नाही. तर जे विद्यार्थी आता अशा जे गव्हर्नमेंट फंड देतात अशा कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेऊ इच्छित होते, आता ते कशावर फोकस करतील, तर ते जे गव्हर्नमेंटचे नवीन ओपन कॉलेजेस आहेत
त्याच गव्हर्नमेंट कॉलेजेसला फोकस करतील. येते लक्षामध्ये. तर त्यामुळे कट ऑफ एवढा पण असू शकतो किंवा 5-10 मार्क याच्यापेक्षा कमी पण असू शकतो राजांनो. ही गोष्ट नोटीस ठेवायची आहे, लक्षात ठेवायची आहे आणि त्या हिशोबाने एक बेस्ट प्रेफरन्स लिस्ट बनवायची. प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची त्याच्याबद्दल ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला आय सेक्शन मध्ये दिसत असेल, मी टाकून दिल तो आय सेक्शन मध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकून दिल. त्यानंतर आपला जो व्हॉट्सअपचा चॅनल आहे, व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे त्याला देखील तुम्ही सर्वांनी फॉलो करा, जॉईन करा, जेणेकरून माझ्या मार्फत येणारी अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी आणि लवकरात लवकर पोहोचू शकेल. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आशा करतो आजची दिलेली ही माहिती तुम्हाला आवडली असेल. जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टिल देन टेक केअर, थँक्यू, बाय बाय.